हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हे नाव सातत्याने समोर येत आहे। हा निलेश चव्हाण ज्याच्या विरोधात वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हगवणे कुटुंबियांसोबत त्याचे जवळचे संबंध होते असं पोलिसांनी सांगितलंय। प्राथमिक माहिती अशी मिळत होती की हा त्यांचा मावस भाऊ आहे, पण नंतर असं कळलं की फक्त त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, जवळचे संबंध होते। आता निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्यात। हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाणला सहारोपी करण्यात आलेला आहे। निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। निलेश चव्हाण हे पहिल्यांदा नाव समोर कधी आलं या प्रकरणामध्ये, तर जेव्हा कसपटे कुटुंब आपलं बाळ शोधत होतं आणि ते बाळ आधी कुणाकडे तरी होतं, मग ते निलेश चव्हाणकडे दिले गेले। निलेश चव्हाणकडे हे मागायला जेव्हा गेले बाळ वैष्णवीचा, तेव्हा या कसपटे कुटुंबांना बंदुकीचा धाक दाखवला गेला आणि त्यांना बाळ सुद्धा त्यांच्या ताब्यात दिलं गेलं नाही आणि त्यानंतर हे निलेश चव्हाण नाव एकदम चर्चेत आलं। आता त्या निलेश चव्हाण विषयीच्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत। त्यानेही त्याच्या बायकोला मारहाण केलेली होती हे समोर येत आहे। त्याच्याकडे जे पिस्तूल होतं, जो शस्त्र होता, ते सुद्धा त्याने नियमबाह्य पद्धतीने मिळवलेलं आहे हेही समोर आलेलं आहे आणि त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय माज करतानाचा, ज्याच्यात तो माज करताना दिसतोय आणि ती पिस्तूल लावून नाचताना दिसतोय।